मात्र आपल्याला संपवण्याचा डाव सुद्धा फडणवीसांनी रचल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला। तर जरांगे पाटलांचा मुंबईला जाण्याचा मार्ग नेमका कसा आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सगळ्यात आधी अंतरवाली सराटीमधून ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। जरांगे पाटील अंतरवाली सराटी इथं त्यांचं बऱ्याच दिवसांपासून उपोषण सुरू होतं। इथून ते मुंबईच्या दिशेने निघाले आणि त्यानंतर नालेवाडी इथं ते पोहोचणार आहेत। नालेवाडी मार्गे पुढे मार्गस्थ होणार आहेत। त्यानंतर भांबेरी इथं ते पोहोचतील आणि त्याचबरोबर पैठण या ठिकाणी सुद्धा पोहोचणार आहेत। त्यानंतर त्यांचा जो मार्ग आहे तो नेमका कुठून कशा पद्धतीने चालला आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघू शकतोय। बिडकीन पैठण या ठिकाणी सुद्धा ते पोहोचणार आहेत। इथून पुढे येवल्याला ते जाणार आहेत आणि येवल्यावरून ते पुढे नाशिकला मार्गस्थ होतील। नाशिकवरून पुढे ते कशा पद्धतीने जाणार तेही आपण बघू शकतोय। ठाणे आणि मुंबईला ते पोहोचणार आहेत। मुंबईमध्ये सागर बंगल्यावर जाणार असा निर्धार त्यांनी केला आहे आणि त्यानुसार ते आता मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। सुधाकर, काय सांगाल? मनोज जरांगे पाटील यांनी एकतर खळबळजनक असे आरोप केले होते फडणवीसांवर आणि त्यानंतर चलो सागर बंगल्याचा नारा त्यांनी दिलेला आहे। तब्बल 3 वाजण्याच्या आधीच ते निघालेले होते मुंबईच्या दिशेने। आता जरांगे पाटील कुठे पोहोचलेले आहेत आणि कसं चित्र इथे दिसतंय? या ठिकाणी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी गावामधून देवेंद्र फडणवीसवर अनेक आरोप करून मनोज जरांगे पाटील या ठिकाणी स्वतः अंतरवाली सराटी गावामधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत आणि जरांगे पाटील सोबत या ठिकाणी सुरुवातीला मराठा समाज बांधवाकडून विनंती केल्याच्या नंतर बसलेले आहेत आणि गाडी जी आहे ती लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।